तू का सॉरी म्हणतेस मला? मी चुका केल्यात, त्या चुकांची शिक्षा मला तर मिळायलाच हवी. मी काय म्हणते, नील आणि स्वानंदी आता येतच असतील. काकू, कळलंय मला. बरं ठीक आहे, हे ना तुमच्या सगळ्यांसाठी मी सँडविचेस आणलेत, स्वतःच्या हाताने तयार केलेत मी. जुईल्या खा आणि कसे झालेत ते सांग, आणि स्वानंदीसाठी पण ठेव जरा. आणि तुम्हाला हवं तर नीलला सांगू नका, हे सँडविचेस मी आणलेत, मी इथे आले. नाही, असं काही होईल असं वाटत नाही. हे तुझं माहेर आहे संपदा, तू इथे केव्हा येऊ शकतेस. आणि याचा नीलला राग यायचं काहीच कारण आहे असं वाटत नाही मला. नको नको बाबा, नीलला जर कळलं तर तू पुन्हा रागवेल आणि तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचा विचका होईल. मला ते नकोय. मी पुन्हा येईन ना, पुन्हा येईन, पण फोन करून येईन. असं अचानक नाही येणार. माझ्यामुळे मग कोणाला पुन्हा त्रास झालेला मला नाही चालणार. इथे मी संपदा, खरंच बदलली आहे संपदा. बघा ना, आणि आज नेमकं आपल्याला तिला थांबवता नाही आलं. हो ना, आधीची संपदा असती तर केवढा धिंगाणा घातला असता तिने, आता कांगावा केला असता. नीलसाठी मी का निघून जायचं, तुम्ही नेहमी स्वानंदीची बाजू घेता, तिचंच कौतुक करता वगैरे वगैरे. बघ ना रे वसंता, चांगल्या दिवसाला असं गालबोट लागावं हे बरं नाही वाटत नाही. स्वामी, तुम्हीच बघाव. पोर माहेरी आली, पण तिला जवळजवळ घरातून घालवूनच द्यावी लागली. का तर तिच्याच बहिणीच्या सुखासाठी. कसला पेच म्हणायचा रे हा. बर चला, तुम्ही तुमचे मूड सुधारा. नील स्वानंदी केव्हाही येते. चला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाहरी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?